सर्वात आधी तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रंगपंचमी स्पेशल कांजी वडा बनवणार आहोत। तर त्यासाठी सर्वात आधी आपण कांजी बनवून घेऊया। मी इथे हळदी पावडर, लाल मिर्च पावडर, हिंग आणि मीठ त्याचबरोबर मोहरीची डाळ घेतलेली आहे। तर आता आपल्याला सर्वात आधी एक भरणी घ्यायची आहे किंवा तुम्ही डब्बा म्हणू शकता। काचेचा किंवा प्लास्टिकची आपल्याला भरणी घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। हा पाणी मी सर्वात आधी गरम करून घेतलेली होती, गरम करून थंड करून घेतली, त्यानंतरच मी इथे हा पाणी यूज करत आहे। आता आपल्याला या पाण्यामध्ये ही मोहरीची डाळ टाकून घ्यायची आहे, त्याचबरोबर हळदी पावडर टाकून घ्यायची आहे, मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि हिंग बघू शकता, हिंग थोडासाच घेतलेली आहे मी। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जेवढा आपण पाणी घेतलेलं आहे त्यानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घेऊया। बघू शकता छान असं परतून घेऊया, छान परतून घ्यायचं आहे आणि याला आता झाकून ठेवायचं आहे। आपल्याला हे 3 दिवसासाठी झाकून ठेवायचं आहे। 3 दिवसातून रोज आपल्याला हे असं परतत राहायचं आहे। तर बघू शकता 3 दिवसानंतर याची टेस्ट खूप छान येते। तर 3 दिवसानंतर बघू शकता सर्वात आधी मी इथे वड्याची तयारी करत आहे। मी इथे ही मूग डाळ घेतलेली आहे 1 पाव। सर्वात आधी आपल्याला या डाळीला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुवून झाल्यानंतर हा एक्स्ट्राचा पाणी फेकून द्यायचा आहे आणि छान स्वच्छ पाणी टाकून आपल्याला ही डाळ 4 ते 5 तासांसाठी भिजवत ठेवायची आहे। बघू शकता तुम्ही 3 दिवसाआधी आपण ही कांजी तयार केलेली होती आणि आता बघू शकता खूपच छान अशी आपली कांजी रेडी झालेली आहे। खूप छान फ्लेवर आलेला आहे या कांजीला। बघू शकता काय मस्त दिसतंय बघायला पण आणि खूपच चविष्ट झालेली आहे। तर आता आपण ही कांजी ठेवून घेऊया आणि आता आपण वड्याची तयारी करूया। तर 4 तासानंतर बघू शकता डाळ छान अशी भिजलेली आहे। बघू शकता तुम्ही खूप छान डाळ भिजलेली आहे। आता आपण हा हिच्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेऊया। बघू शकता छान भिजलेली आहे, एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे। मी इथे मिक्सरचा जार घेतलेली आहे। मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला ही डाळ टाकून बारीक करून घ्यायची आहे। बघू शकता मी थोडी थोडी ही डाळ बारीक करून घेणार आहे। आधी थोडीशीच डाळ टाकलेली आहे, आपल्याला याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे। आणि बघू शकता ही डाळ छान अशी बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये। बघू शकता या प्रकारे जाडसर आपल्याला ही डाळ ठेवायची आहे। तर बघू शकता आता आपण ही सर्व डाळ बारीक करून घेतलेली आहे। याला छान असं आता आपल्याला परतून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे असं परततच राहायचं आहे। बघू शकता या प्रकारे 2-3 मिनिटं तरी छान असं परतत राहायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे, थोडंसं मिरची पावडर टाकून घेऊया। अर्धा चमचापेक्षा कमी आहे मिरची पावडर आणि अर्धा चमचपेक्षा कमी मीठ टाकलेलं आहे आपण इथे। थोडी मिरची पावडर आणखीन टाकलेली आहे। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं परतून मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं असं परततच राहायचं आहे। हे असं परतल्यामुळे कसं ते छान असं फ्लफी आपला हा बेटर तयार होते। बघू शकता या प्रकारे छान असं परततच राहायचं आहे। बघू शकता हा बेटर आपण छान असं परतून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडा कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर आणखीन छान असं परतून घेऊया। आता आपल्याला या बेटरचे वडे बनवून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मी तेल गरम व्हायला ठेवलेली आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला चमच्याच्या मदतीने आपल्याला ही वडे इथे टाकायचे आहे। तुम्ही हाताने पण टाकू शकता, पण चमच्याने खूप इझिली बनून जातात हे वडे। बघू शकता या प्रकारे जेवढे या कढईत ॲडजस्ट होणार तेवढे आपल्याला इथे वडे टाकून घ्यायचे आणि यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। बघू शकता काही वेळानंतर हे वडे छान असे फ्राय झालेले आहेत। आता आपण हे वडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघू शकता छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण हे वडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच प्रकारे सर्व वडे तयार करून घेऊया। बघू शकता काय मस्त वडे तयार झालेले आहेत छान। आता हा शेवटचा फेर आहे, आपण हे वडे सुद्धा काढून घेऊया। बघू शकता आता हे सर्व वडे काढून घ्यायचे आहेत। बघू शकता काय छान असे फुगलेले आहेत वडे आणि खूपच टेस्टी रेडी झालेले आहेत। बघू शकता काय मस्त दिसतंय, काय भारी लुक आलेला आहे वड्यांना। आणि बघू शकता तुम्ही हे छान असे स्पंची आतमधून पण छान असे शिजलेले आहेत वडे। बघू शकता तुम्ही आणि खूप छान असे स्पंची तयार झालेले आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण कांजी बनवलेली आहे त्या कांजीमध्ये आपल्याला हे वडे टाकून घ्यायचे आहेत। तर आपण ही कांजी ओपन करून घेऊया सर्वात आधी।
कांजीचं झाकण आपण खोललेलं आहे आणि बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या कांजीला। आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एक एक करून सर्व वडे इथे टाकून घ्यायचे आहेत। कांजीमध्ये वडे टाकल्यानंतर आपल्याला हे वडे 5 ते 10 मिनिटं ठेवायचे आहे, या कांजीमध्येच ठेवायचे हे वडे। बघू शकता तुम्ही या प्रकारे आता आपण हे झाकण लावून देऊया आणि 5 मिनिटासाठी ठेवूया। 5 मिनिटानंतर बघू शकता हे वडे छान असे सॉफ्ट झालेले आहेत या पाण्यामध्ये, म्हणजे या कांजीमध्ये बघू शकता तुम्ही। आता आपण हे वडे सर्व करूया। एक प्लेट घेतलेली आहे मी, या प्लेटमध्ये आता मी हे वडे काढून घेणार आहे। बघू शकता काय असं स्पंची आणि सॉफ्ट वडे तयार झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये हे कांजी पण टाकून घेऊया। कांजी टाकून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडासा कोथिंबीर टाकून घेऊया। बघू शकता कोथिंबीर पण टाकलेला आहे आणि आता आपले हे कांजी वडे रेडी झालेले आहेत। बघू शकता काय मस्त दिसतंय, काय मस्त लुक आलेला आहे आणि खूपच टेस्टी लागतात हे कांजी वडे। बघू शकता काय झणझणीत लुक आलेला आहे। तर आता आपले हे रेडी झालेले आहेत रंगपंचमी स्पेशल कांजी वडे। खूपच इझी रेसिपी सांगलेली आहे मी, एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा, खूपच चविष्ट लागतात। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।